नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, कॅनरा बँक 2025 ची रिक्वायरमेंट आलेली आहे। आता कॅनरा बँक म्हणलं की प्रत्येकाला प्रश्न पडतो ही प्रायव्हेट बँक आहे की सरकारी बँक आहे। तर मित्रांनो, भारतामध्ये फक्त 10 ते 12 सरकारी बँक आहेत, त्याच्यामध्ये कॅनरा बँक ही सर्वात मोठी म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठी बँक आहे, शासनाची बँक आहे। म्हणून या शासनाच्या बँकेमध्ये तब्बल 3500 वॅकन्सी सुटलेल्या आहेत। ते प्रत्येक स्टेट मध्ये कॅनरा बँकच्या 1800 प्लस ब्रांचेस आहेत, त्याच्यामुळे स्कोप खूप मोठा आहे। तुम्ही ऑल ओव्हर द इंडिया कुठूनही असाल, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात कुठूनही अप्लाय करू शकता आणि बँकेमध्ये एसी मध्ये बसून काम तुमचं सर्व्हिस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। मित्रांनो, स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया याच्यामध्ये तुमच्या टोटल वॅकन्सी किती आहेत, पोस्ट कुठले आहेत, एज लिमिट, ऍप्लिकेशन फीस, अप्लाय कसं करायचं आणि सॅलरी, बाकीच्या पण डिटेल्स आपण जाणून घेऊया। चला स्टेप बाय स्टेप वन बाय वन। वॅकन्सी आहेत मित्रांनो 3500, म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर द इंडिया कुठेही तुम्ही हा जॉब अप्लाय करू शकता, कुठल्याही स्टेट मधून करू शकता। बट तुम्ही ज्या होम टाउन तुमचं जे स्टेट आहे तिथून जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं, सपोज तुम्ही महाराष्ट्र राज्यातून बघत असाल तर महाराष्ट्रात यासाठी तब्बल 201 वॅकन्सी आहेत कॅनरा बँकच्या रिक्वायरमेंट 2025 मध्ये। महाराष्ट्रासाठी किती आहेत, 201 जागा आहेत 3500 पैकी। होमटाउन आपलं जिथे तिथून अप्लाय करायचं, तुम्हाला बाहेर जॉब करायची इच्छा असेल तिथून अप्लाय करा। पोस्ट आहेत मित्रांनो क्लर्क, आणि त्याच्यासाठी रिक्वायर्ड आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन एनी, ओके। तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमचं मग बीएससी असेल किंवा एमए असेल, बीए असेल किंवा वॉटर एक्स कुठलंही ग्रॅज्युएशन असेल। क्लर्क अप्रेंटिस पदासाठी या पोस्ट आहेत 3500। त्याच्यानंतर एज लिमिट आहे मित्रांनो 20 ते 28 वर्ष बिटवीन। आता याच्यामध्ये थोडी सूट आहे ओबीसी आणि बाकीच्या ऑदर मध्ये, बट मिनिमम 20 ते 28 तुमचं एज रिक्वायर्ड आहे, ओके। ऍप्लिकेशन कधीपासून आहे, 23/9/2025 ते 12/10/2025, म्हणजे जवळपास 1 महिना आहे तुमच्याकडे, ओके। दुसरं आहे फीस किती, जनरल ओबीसी डब्ल्यूएस साठी आहे 500 रुपये आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यू साठी 0 म्हणजे नील फीस आहे, 0 रुपये फीस ऍप्लिकेशन फीस असणार आहे। फक्त जनरल ओबीसी डब्ल्यूएस यांच्यासाठी 500 रुपये शुल्क असणार आहे। मित्रांनो, सॅलरी आहे तुम्हाला 15,000 रुपये, याच्यामध्ये पर मंथ सॅलरी 15,000 रुपये। आणि हा जॉब टाइम पिरियड तुमचा किती महिन्याचा आहे, 12 महिने, तब्बल 12 महिन्याचा, म्हणजे 1 वर्षाचा जॉब टाइम पिरियड आहे। आता विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असा असू शकतो की याच्यामध्ये कन्फर्मेशन होणार फक्त 1 वर्षासाठी, मग हा जॉब अप्लाय करून हा जॉब आपण करून काय उपयोग। तर मित्रांनो, तुमचं ज्यावेळेस 12 महिने कंप्लीट होतील म्हणजे 1 वर्ष तुमचं अप्रेंटिस पिरियड कंप्लीट होईल, जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल ऍज पर कॅनरा बँक रूल अँड त्यांचे नियमानुसार तुम्ही इथे कन्फर्म होऊ शकता, म्हणजे सरकारी बँकेमध्ये तुमचं जॉब करण्याचं स्वप्न लाईफ टाइम कंप्लीट होऊ शकतं। कारण की 1 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियड नंतर अप्रेंटिस पद झाल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्मेशन सुद्धा कॅनरा बँक करून करण्यात येईल, पण त्यासाठी तुमचा परफॉर्मन्स हा बेस्टच असला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। आता सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचा मुद्दा असा आहे मित्रांनो, सॅलरी तुम्हाला इथे 15, तुम्ही कन्फर्मेशन नंतर इथे सॅलरी सुद्धा तुमची इन्क्रीज होणार आहे कन्फर्मेशनच्या नंतर, म्हणून ही संधी खूप मोठी आहे, चांगली आहे। आणि शेवटचं याची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर फक्त तुम्हाला नो एक्झाम नो इंटरव्ह्यू, तुमचे मार्क लिस्ट, मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं लोकल लँग्वेज टेस्ट। समजा तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मराठी, हिंदी, गुजरात मधून असाल तर तिथली लोकल लँग्वेज, उत्तर प्रदेश एमपी मधून असाल तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला थोडीफार येणं महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये ट्विस्ट एक अशी आहे, जर तुमची लोकल लँग्वेज 10+2 ला त्याचा बेसिक सब्जेक्ट असेल आणि ती लोकल लँग्वेज तुम्ही त्यावेळेस शिकलेला असाल तर तुम्हाला बेसिक स्किल म्हणजे लोकल लँग्वेजची टेस्ट सुद्धा होणार नाही। पण बऱ्यापैकी जे होमटाउन मधून अप्लाय करतात त्यांना बेसिक होमटाउनच्या आपल्याला लँग्वेज माहितीच असतात, म्हणून ही जास्त काही हार्ड नाहीये। म्हणून नो एक्झाम आहे, नो इंटरव्ह्यू आहे, डायरेक्ट भरती आहे मित्रांनो। म्हणून या रिक्वायरमेंटचा, या संधीचा फायदा घ्या आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, जेणेकरून
एखाद्याचं करिअर घडवण्यास आपण मदत करूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय डाऊट असेल, इश्यू असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. 100% त्याच्यावर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन आयडिया सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद.